आणि म्हणते याच्या गवळणी अशा तशाने चारचांनी पाच पाच देण्याची ताकद महाकाळ भावाची तुमच्याकडे नाही ते बोल बरोबर आहे की नाही? मला म्हणतो चार चार गवळणी मारेल तेवढी ताकद काय माझ्याकडे आहे म्हणून मी देतो आणि लोकांना ते एवढे ते आलेले लांबून एक जरी विषय घेऊन गेले तरी उपयोग आहे नाही. हे सगळं माझी गाणी ऐकण्यासाठी माझी खास आलेली आहे विचार का नाही बरं ना. आता ही मी म्हणून गेली काय जमीन चालू होती ती शेजारी बाई तुमचं टीव्ही हा गाड्या म्हणे लागला लोंबायला खालचं थर पडलं आता पडलं तर पडलं खरं आहे ना कानाला वरती थरावर जाऊन आहे ना बोटांत दही घेऊन खायचं होतं आता हा लोंबळत पडला आता काय वरती जाऊन आपल्याला केलंच पाहिजे मग काय म्हणतो बोटात बेटात मरू दे हा आपल्या ओठाला त्याच्यामध्ये ओढ घातला लागला खाऊ लागला सगळं दही खाली लोंबायचं लोंबू दे शिंक्याला वरती टाकलेला आहे ना हाच विषय कसा घेते बघा. हा या थरावरती बाई होत साखायचं बोटानं या थरावरती चढून बाई होत साखायचं बोटानं हसू नको लोंबलेलं पाहून हिला माझी वाटली खाली लोंबायला लागलं बाई वरती बघितलं नाही वरती किती लोंबतात ते घट असं आहे की नाही. हसू नको लोंबलेलं पाहून हसू नको लोंबलेलं पाहून सारं चाकलंय तुझं जो माल आहे ना सारं चाकलंय तुझं माझ्याच ओठानं बरोबर ना. लोंबलेलं मिळलेलं ह्यांच्याकडे गवळणी दुसरं काही नाही एक तर दांडू तरी मोडल टोक तरी मोडल तुमच्याजवळ हाय काय पत्राची मला सांग ना याच्या व्यतिरिक्त काय हाय काय आणि म्हणते लोंबलेलं ते लोंबलेलं बघ तुझं कुठं आहे ते आता त्याची बदल होईल जीवाची काय मेरी फुगणे दिसती आपण म्हणू काय म्हणू हसू नको लोंबलेलं पाहून हसू नको लोंबलेलं पाहून सर चाकलंय तुझं माझ्या जोडानं सर चाकलंय तुझं माझ्या जोडानं सर चाकलंय माझ्या जोडानं सर चाकलंय माझ्या जोडानं. ही जरी गवळण जरी पूर्ण केली ना तरी एकटी मला दुसरी गवळण मारायची गरजच नाही तुझं काही लोंबलेलं नाही हे घेऊन बसत नाही. ही मेली दिसते किती एवढी चिकनी आहे ना एवढ्या शक्तीतुरात मेली चिकनी आहे. मला कधी कधी वाटतं मी उगाच लोक लग्न केलं नाही की एवढ्या सोन्यासारख्या पोरी आहेत मार्केटमध्ये एवढी मेली चिकनी यायची असू दे माझ्या घरात नाही ते माझी भारी आहे ह्याच्यापेक्षा भारी आहे असू दे पण हिला बघितल्यानंतर मला असं वाटतं गोरी गोरी पान तुझं सारं काही छान सगळी दांड्या पुढे सारखीच आहे मी आहे की नाही बरोबर आहे की नाही. गोरी गोरी पान तुझं सारं काही छान आणि काय सांगू की नाही गाणं घेताना गवळण तुम्हाला लय आवडत आणि म्हणून ती मगाशी चाल घेतली आमच्या बँजोवाल्याला आहे ना लय मारायला मस्तपैकी गाणं वाटतं ते आणि मी त्याने सांगतो हे गाणं तुम्ही पहिल्यांदा मारायचं गाणं आहे की नाही बरोबर आहे ना लय भारी आणि तिने एवढं करू गायलेलं गाणं मी बँजोवरती मारायला लय छान आणि म्हणून काय म्हणतोय तू गोरी गोरी मान तुझं सारं काही छान थांबा वाजवू नका ते वाजवण्याच्या याच्यात ऐकायला जात नाही. तू गोरी गोरी पान तुझं सारं काही छान आणि हे गाणं खरं सांगतो मारायला मस्त
आहे गाणं ग. तुझं गोरी गोरी पान ग, तुझं सार काही छान ग, रस तू मला येता मस्त आहे गाणं ग. ओके ना. आता फरमाईश आहे दादांची, तू कुठे गेली ती बुलबुलीत बुलबुलीत. हा काय सांग मी म्हणतो. हा दादांची फरमाईश आहे म्हणून घेतो. गवळणीचा विषय म्हणून विषय असा होतो, जी माठ आहे ते एवढं जपून ठेवले जायचे काय कुणी पण भोका यायचा, कोण तोंड धरायचा आणि ही गोकुळ ते टवाळ बरं कसं पण एकदम माल उठून जायचं. बाई म्हणतात सीन हा इंग्रजी शब्द आहे. बाई मराठी भाषेमध्ये सगळ्या भेट असेल अशा कितीतरी माझ्याकडे डिक्शनरी कुठल्या कुठल्या भाषा त्याच्यामध्ये विलीन झालेले आहेत, त्याला पुढे शब्दच नाही. आपण टेबलाला दुसरा काय म्हणू शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत तर त्यावेळेला ते एकदम पॅक करायचे. आपण काय म्हणून एकदम सील पॅक आहे, एखादी गोष्ट आणली एकदम सील पॅक आहे. तर हे जे बांधलेलं असायचं मडकं ते एकदम म्हणजे माठाचं ते एकदम पॅक असायचं. आणि हे जेव्हा चोरी करून जायचं ते गवळण यायची बघायची, हा कोणी का मिळेल फोडणार, हा सील मिळेल. आता आपण सीलच म्हणणार ना, देवांची भाषा तिकडे वेगळी असेल बरोबर ना. आपल्याकडे आपण जर म्हणायला गेलो तर सीलच म्हणणार. मराठी भाषा आणि काय म्हणशील हा इंग्रजी याच्यावर चढलं होतं. काही मराठी भाषा जरा ओळख कर जरा वाच, नाही तर ती मराठी शब्द रत्नाकर डिक्शनरी वाच आणि म्हणजे तुला कळलं की ती मराठी भाषेमध्ये शब्द मिक्स झाली. ती काय म्हणतो बघा. संग हिचा हसील कोणी फोडला, त्या माठाचं वर्णन आहे. संग हिचा हसील कोणी फोडला, कसे वरून दिसते गुलगुली, वरून दिसते गुलगुली, खाली काली गुलगुली. संगीचा हसील कोणी फोडला, संगीचा हसील कोणी फोडला, संगीचा हसील कोणी फोडला, संगीचा हसील कोणी फोडला. आता हिला मगाशी पण आपले मित्र भेटले, बुवा तुम्ही दुधानीचा म्हणा, कारण बोबडी पोर आहेत लहान पोरं म्हणतात, बुवांची बारी दुधानी बरोबर आहे की नाही. आता ही किती लिटर दूध नेते गवळण काय आम्हाला माहित नाही किती देते ती. हा ही गवळण आहे. हा असू दे. हा कान्हा ज्यावेळेला राधेकडे गेला आणि राधा एवढ्या प्रेमानं आल्यानंतर ते प्रेमानं जी दुधावरची घटघट सायानं काढून देते, तर कान्हा म्हणतो अगं बाय ते हलवू नको दूध, माझी आई ओरड ओरडायची मला, मी जर साई चौकाला गेलो तर महत्वाची असते, तर तू काय ते हलवू नको. कान्हा काय म्हणताय बघा. गवळण कशी घेते ते विनोदी म्हणून घेतोय, नाही तर हार्ड याच्यापेक्षा गवळण आहे माझी. रात्रीची झोपताना पण तुला भाकड तू आठवलं पाहिजे. देते आवडीने मला ही साय, हा देते आवडीने मला ही माय, अशी घटघट दुधाची साय. मला यशोदा माहिती आहे ते घटघट. देते आवडीने मला ही माय, अशी घटघट दुधाची साय. तुला ओरडतील ग घरची, मेरे नुकसान करू नको, कुठं साय जमते ती. तुला ओरडतील ग घरची, तुला प्रेमाने सांगतोय बाई मी धावू नको. की हलवून दाखवू नको दुधावरची, जी साय दुधावरच असते ना. साय कशावर असते, ते हलवून काय दुधावरची दाखवू नको. बरोबर आहे ना. तुला प्रेमाने सांगतोय बाई मी धावू नको, हलवून तू दुधावरची. तुला प्रेमाने सांगतोय बाई मी धावू नको, हलवून तू दुधावरची. तुला प्रेमाने सांगतोय बाई मी धावू नको दुधावरची. तुला प्रेमाने सांगतोय बाई मी दुधावरची.
गोदा प्रभू हलवून साई तुझी ओरडेल सासूबाई तुझी ओरडेल सासूबाई तुझी ओरडेल सासूबाई तिची पाहिल्याची असे ही वरची तिचं पाहिल्याची असे ही वरची तुला प्रेमाने सांगतोय बाई मी जाऊ नको हलवून तुझ्या वरची तुला प्रेमाने सांगतोय बाई मी जाऊ नको हलवून तुझ्या वरची तुझा प्रेमाने सांगतोय बाई जाऊ नको तुझ्या वरती तुझा प्रेमाने सांगतोय बाई तुझ्या वरती प्रेम माझ्यावरी तुझं भार बघ चढते ही दुनिया सारी प्रेम माझ्यावरी तुझं भारी बघ चढते ही दुनिया सारी बघ चढते ही दुनिया सारी चढते ही दुनिया सारी नको मेहनत कर तू करची नको मेहनत कर तू करची तुझं प्रेमाने सांगतोय बाई मी जाऊ नको हलवून तुझ्या वरती तुझं प्रेमाने सांगतोय बाई मी जाऊ नको हलवून तुझ्या वरती तुझा प्रेमाने सांगतोय बाई जाऊ नको तुझ्या वरती तुझा प्रेमाने सांगतोय बाई जाऊ नको तुझ्या वरती ह्याच्यापेक्षा हरस बाई आहे तुला या ठिकाणी